आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरती आज मोर्चा निघणार आहे। मात्र या मोर्चाआधीच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पॅम्फलेट वॉर रंगलंय। मोर्चाच्या एक दिवस आधी भाजपने प्रत्येक घरामध्ये लबाड लांडगं धूम करतंय, पाणी मागायचं सोंग करतंय असे पॅम्फलेट्स वाटले। तर मोर्चाच्या दिवशीच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लबाड तुम्हीच आणि लाडगेही तुम्हीच असं पॅम्फलेट्स वाटले जात आहेत। भाजपने पॅम्फलेटमध्ये संभाजीनगरच्या पाणी प्रश्नासाठी काय काय केलं हे लिहिलंय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमुळे संभाजीनगरचा पाणी प्रश्न कसा लांबला हेही सांगितलंय। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने पाणी योजना भाजपने कशी लांबवली हे पॅम्फलेटमधनं सांगितलंय। तर छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरती आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे। दुपारी 4 वाजता शहरातील क्रांती चौकातनं हा मोर्चा निघेल आणि गुलमंडीवरती हा मोर्चा संपणार आहे, त्याचा समारोप होणार आहे। दरम्यान या मोर्चाविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्या सोबत आहेत। आज मोर्चा आहे, काय कारण आहे की तुम्ही आज मोर्चा काढला? आज मोर्चा मी माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काढतोय। लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन आहे, हल्ला बोल मोर्चा आम्ही काढतोय। हा हल्ला प्रशासनावर आहे प्रामुख्यानं, कारण या शहराला पाणी 12-12 दिवसाला मिळतं, 13-13 दिवसाला मिळतं, काही ठिकाणी 15 दिवसाला पाणी मिळतं। जे पाणी आमची सत्ता असताना 2 दिवसाला 3 दिवसाला आम्ही देत होतो, तेही फार चांगले असं मी म्हणणार नाही, पण किमान 2 दिवसाला 3 दिवसाला देत होतो। आता 12-12 दिवसाला पाणी काय काय असेल आंदोलनात, कसं असेल आंदोलन, कोण कोण सहभागी? नाही, आज तर माननीय आदित्यजी ठाकरे साहेब येत आहेत। सगळे आमचे संभाजीनगर शहरातील 115 वॉर्ड आमचे संघटनात्मक, या 115 वॉर्डातून जनतेला घेऊन आमचे पदाधिकारी, शाखा प्रमुख, उपशहर प्रमुख, उपशाखा प्रमुख ही सगळी मंडळी, महिला आघाडी, युवा सेना, विविध अंगीकृत संघटना सहभागी होत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं देखावे याच्यामध्ये पाण्याच्या दाहकतेविषयी असणार आहे, चित्ररथ या मोर्चामध्ये असणार आहे आणि याच्यातून आम्ही एक शहराच्या पाण्याची भीषणता जनतेसमोर मांडणार आहोत। मान्य आदित्यजी आहेत, मान्य खैरे साहेब आहे, आम्ही सगळे याच्या मोर्चात राहू। कुणामुळं संभाजीनगरकरांच्या पाण्याचे हाल आहेत? तुम्ही मुद्दा समजून घेत नाही। आमची तर पाण्याची कमतरता मुळीच नाही आहे। जे काय असेल, नियोजन नसेल, काय असेल, कुणामुळे? तुमच्यामुळे की हे पहा, आम्ही जोपर्यंत सत्तेत होतो, महापौर 2020 पर्यंत होता, उद्धवजींची सत्ता 2022 जूनपर्यंत होती, त्या काळापर्यंत आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। आता 2025 मध्ये 12 दिवसाला 15 दिवसाला पाणी झालं, हे कोणाचा काळ आहे? वेगवेगळे मोर्चे निघालेत। सामान्य औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरकरांचा पाण्याचा प्रश्न मात्र अद्यापही कायमच आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP